मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे, पालघरला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला येलो अलर्ट आज हवामान खात्यानं वर्तवलाय। प्रभादेवीमधून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। मी सध्या मुंबईतील सिद्धिविनायक परिसरामध्ये आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईची तुंबई झाली होती, त्यानंतर मुंबईमध्ये 2 ते 3 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती। त्यानंतर रिमझिम पावसाने हजेरी जी आहे ते मुंबईमध्ये लावली होती, परंतु आता पूर्ण मुंबई परिसरामध्ये जे आहे आणि विशेषतः दादर परिसरामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर मुंबईमध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने जे आहे ते मुंबईमध्ये सर्वत्र पावसाला सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मागच्या आठवड्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस पडला होता आणि त्यामुळे मुंबईच्या सकल भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्थेवरती देखील परिणाम झाला होता आणि रेल्वेची सेवा देखील विस्कळीत झाली होती। आता सध्या जे आहे ते कुठेही पाणी साचल्याचं निदर्शनास आलेलं नाही, परंतु असाच पाऊस मुसळधार पाऊस राहिला तर सकल भागामध्ये पाणी साचेल असा अंदाज जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।